आज मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे फेमस आणि सर्वांची आवडती अशी वेज चीजी ग्रिल सँडविच. बनवायला खूप सोपं आहे आणि सगळ्यांना तर सँडविच खूपच आवडतं. फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने बनवून बघितलेलं आहे. यामध्ये तुम्हाला पिझ्झा आणि पास्ता दोन्हीचे फ्लेवर मिळणार आहेत. त्यामुळे ही रेसिपी नक्की बनवून बघा. खूपच चीजी आणि टेस्टी असं हे सँडविच झालेलं आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही तव्यावरती बनवू शकता. तर हे सँडविच बनवण्यासाठी आपल्याला इथे ब्रेड स्लाइस लागतील. तर सँडविचचे ब्रेड स्लाइस मी घेतलेले 4 स्लाइस घेतलेले आहेत. आता यावरती आपल्याला लावायचं आहे मायोनीज. आपण इथे बटरचा वगैरे वापर नाही केलेला आहे किंवा चटणीचाही वापर करायचा नाही. आपल्याला ग्रीन चटणी वगैरे सँडविचची असते, त्याचं काहीही वापर न करता आपण झटपट होणारे हे सँडविच बनवणार आहोत. तर मायोनीज सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतं आणि इझिली कुठेही मार्केटमध्ये मिळतं. तर मायोनीज व्यवस्थित आपण भरपूर प्रमाणात लावून घेतलेलं आहे. तर 2 स्लाइसवरती आपण व्यवस्थित मायोनीज लावून घ्यायचं आणि 2 स्लाइस आपण अशाच ठेवणार आहोत. तर व्यवस्थित मायोनीज लावून झाल्यानंतर यावरती आपण बारीक चिरलेला थोडासा कांदा घालायचा आहे. आता वेजेस इथे तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता, पण इथे मी कांदा घातलेला आहे. दोन्ही स्लाइसवरती थोडं बारीक पण नाही आणि मोठा पण नाही, मीडियम असा मी कांदा कापून घेतलेला आहे. तर हा कांदा लावून घ्यायचा आहे. अगदी बनवायला सोपं आहे. संध्याकाळची भूक वगैरे लागली असेल तर काय बनवायचं समजत नसेल तर हे सँडविच बनवू शकता. आता यावरती सिमला मिरचीचे तुकडे लावायचे, बारीक बारीक कापून घेतलेले आहेत मी. दिसायलाही खूप सुंदर दिसतं. आपण जेव्हा सँडविच खाण्यासाठी वगैरे जातो तेव्हा सँडविचवाले ज्याच पद्धतीने असं सजवून देतात, तसंच आपण अगदी परफेक्ट त्याच पद्धतीने सजवून आपण हे सँडविच बनवणार आहोत. घरी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा मुलांना टिफिनमधून द्यायचं असेल तर हे सँडविच तुम्ही नक्की बनवू शकता. अगदी सोपं आहे बनवायला. घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतील त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर इथे सिमला मिरची ठेवून झाल्यानंतर इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. उकडलेले स्वीट कॉर्न आहेत. तुम्ही जर फ्रोझन स्वीट कॉर्न घेत असाल तर तेही वापरू शकता. उकडलेले मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. थोडे स्वीट कॉर्न घालून झाल्यानंतर इथे आपण पिझ्झा सॉस घेतलेला आहे. आता इथे पिझ्झा सॉस नसेल तर मग तुम्ही टोमॅटो केचपही लावू शकता. त्यानेही आपलं सँडविच झटपट होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला एक सांगत जाते की तुम्हाला ह्याच्यामुळे तुमचं सँडविच अडायला नको. तुम्ही कुठलेही मसाले वगैरे आहेत त्याने सँडविच बनवू शकता. आता इथे मी पास्ता सीझनिंग घेतलेला आहे किंवा पिझ्झा सीझनिंग असेल तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याने तुम्ही हे सँडविच बनवू शकता. आणि इथे मी पास्ता आणि पिझ्झा दोन्हीचे फ्लेवर आपल्याला या सँडविचमध्ये मिळावेत म्हणून मी इथे पास्ता सीझनिंग घेतलेला आहे. तर थोडं पास्ता सीझनिंग वरून शिंपडल्यावरती थोडंसं आपण चिली फ्लेक्स घालायचे आहे. थोडंसंच घालायचं. जर मुलांना देत असाल तर जास्त चिली फ्लेक्स घालू नका. थोडेसे हलकेसे स्प्रिंकल केल्यावरती चालतील. तर खूप छान टेस्ट येते, कारण आपल्याला इथे पिझ्झावरती चिली फ्लेक्स ऑरेगॅनो वगैरे जे वापरले जातात ते आपण या पद्धतीने म्हणून आपण थोडंसं यामध्ये वापरलेलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. वरून थोडंसं मीठ घातल्यावरती बरं लागतं, टेस्ट येते. आता दुसरी स्लाइस जी आहे ती आपण ब्रेडवरती ठेवून घ्यायची आहे. दोन्ही स्लाइस आपण ब्रेडवरती ठेवून घेणार आहोत आणि थोडंसं हलकंसंच प्रेस करायचं आहे. यामध्ये मायोनीज वगैरे त्यामुळे पटकन चिपकलं जातं. आता आपल्याला काय करायचं आहे, याला आधी ब्रेड लावायचं नाही. गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्याला थोडंसं हलकंसं बटर लावून घ्यायचं आहे. कमी बटरमध्ये हे सँडविच आपण बनवतो आहे. बटर नसेल तर मग तूप लावलं तरी चालेल. तुपानेही छान टेस्ट येणार. आणि एक साईड आपण यावरती ही फ्राय करून घेणार आहोत हलकासा. तर बघा एकदम लो फ्लेमवरती मस्त असं खरपूस कलर आलेला आहे. आता दोन्ही ब्रेड स्लाइसेस ते आपण याच पद्धतीने भाजून घेऊया. अगदी हलकासा कलर थोडासा क्रिस्पीनेस खालून आला पाहिजे. आता काय करायचं, आपल्याला जी नाही भाजलेली बाजू आहे ती खाली करायची आणि जो आपण भाजलेली बाजू आहे ती वरती करायची आहे आपल्याला. कारण आता आपल्याला दुसरी ट्रिक वापरायची आहे. याला पास्ताचा फ्लेवर येण्यासाठी पिझ्झाचा वगैरे इथे तुम्ही पिझ्झा सॉस लावू शकता. वरून थोडंसं अप्लाय करायचं. मग जर पिझ्झा सॉस नसेल तर मग टोमॅटो केचप लावलात तरी चालेल. तर मी इथे पास्ता सॉस जो येतो ना तो लावलेला आहे. दोन्ही ब्रेड स्लाइसला लावून घेतलेला आहे.
आणि आता बारी आहे चीजची, कारण आपण हे चीजी सँडविच बनवत आहे म्हणून वरून थोडं जास्त प्रमाणात चीज घालायचं आहे. मुलांना चीज खूप आवडतं, त्यामुळे दोन्ही ब्रेड स्लाईसवरती मस्त असं चीज लावून घ्यायचं आहे. थोडं चीजी दिसण्यासाठी थोडं जास्त चीज वापरलेलं आहे. आता तुमच्याकडे चीज हे ग्रेटेड चीज नसेल, मोझरेला चीज वगैरे, त्यामुळे तुमच्याकडे ब्रेड स्लाईस चीज स्लाईस असते ना, तीही वरती ठेवलं तरी चालेल. तर दोन्ही ब्रेडवरती मी चीज घालून घेते आहे. आता चीज आपलं घालून झाल्यानंतर थोडंसं आपण या भाज्यावरती ठेवूया, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं. जसे सँडविचवाले वगैरे सजवून आपल्याला सँडविच देतात ना, त्याच पद्धतीने आपण मस्त असं हे सँडविच सजवायचं आहे दोन्ही स्लाईसवरती. आणि मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल. आता थोडेसे कांद्याचे स्लाईस लावल्यानंतर आपण थोडंसं शिमला मिरची वरून लावूया. किती छान दिसते बघा, कॉम्बिनेशन खूप छान आहे. आता तुमच्याकडे हिरवी, पिवळी, लाल जी शिमला मिरची असेल ती तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडे हिरवी शिमला मिरची होती म्हणून मी तीच वापरलेली आहे. अगदी कमी खर्चामध्ये सँडविच बनवते, त्यामुळे एक्स्ट्रा बाहेरून आणायची काही गरज नाही. थोडंसं स्वीट कॉर्न लावूया वरून. बघा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते बघा, हिरवा सफेदवरती हिरवा पिवळा असं दिसायला खूप लुक सुंदर दिसतो आहे. आता वरून थोडंसं पास्ता सीझनिंग, थोडंसं हलकंसं वरून हे करूया, स्प्रिंकल करूया, म्हणजे अगदी खाताना पिझ्झासारखाच फ्लेवर येईल. थोडंसं चिली फ्लेक्स, पण थोडेसे हलकेसे चिली फ्लेक्स टाकायचे, नाहीतर मुलांना खाताना तिखट लागू शकतं. आता परत आपण गॅसकडे वळूया. पॅनवरती अगदी थोडंसं बटर परत लावून घेऊया, जास्त लावायची गरज नाही. अगदी थोड्याशा बटरमध्ये हे मस्त सँडविच आपलं क्रिस्पी एकदम सँडविच तयार होतं. आता ही जे ब्रेड स्लाईस आपण सँडविच आहे ते ठेवूया गॅसवरती. आणि आता आपल्याला काय करायचं, याला कवर करायचं आहे, म्हणजे वाफेने चीज आहे ते व्यवस्थित वरून मेल्ट होईल एकदम लो फ्लेमवरती. तर चीज बघा आपलं मस्त मेल्ट झालेलं आहे. तर दोन्ही आपले सँडविचेस तयार आहेत. खूपच सुंदर दिसत, एकदम चीजी, मुलांना बघता क्षणीच आवडेल. तर याचे आपण जसे सँडविचवाले कट करतात तसंच त्रिकोणी आणि पिझ्झासारखेच आपण याचे स्लायसेस करणार आहोत. तर एकदम कुरकुरीत झाल्यामुळे मस्त स्लायसेस होत आहेत. खूपच खरंच एकदम क्रिस्पी असं आपलं हे सँडविच झालं आहे. ते एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला नक्की सांगा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा. ते बघा, जसं सँडविच सेंटरवरती आपण जाऊन सँडविच खातो तसंच अगदी मस्त झटपट असं सँडविच घरी बनवलेलं आहे. तर बाहेर जाऊन खाण्याची काही गरज नाही. बनवा झटपट आणि मस्त एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा.